घरी आल्यानंतर तर त्यांचं पोर रांगत आलंय आणि पायाला धरून त्यांच्या पुढे आल्या. ते शेंबडत असे ना, पण कडेवर उठून घेतात का दिवसभराचा शीण जातो. म्हणून सुपुत्र हा आपल्याला पुत्र संतांनी असायला पाहिजे. आता इथे पुत्र म्हटलंय तरी सुद्धा संतती सांगितले. कन्या किंवा पुत्र असंच म्हणायचं ठरवता. इथे फक्त पुत्र म्हणायचं नाही. मग कुळाचे मंडन करणारा, कुळाचे कीर्ती काढणारा असा हा सुपुत्र असला पाहिजे असं समजतं. पण त्या घरामध्ये मूल नसतं. कसं असतं बघितलं, सूर्यागिर जैसे गगन, सूर्यागिर जैसे गगन, पुत्रागिर जैसे सदन, दृष्टी नाही जैसे वदन, काले गणे साधका. जसं सूर्य नसेल तर गगनाला शोभा नाही. सुंदर सौंदर्य आहे पण दृष्टी नसेल काय करायचे ते सौंदर्य. कारण सगळी भाग असतो तो आपल्या डोळ्यामध्ये असतो. तसं या घरामध्ये पुत्र नाही, संतान नाही, ते घर ओसाड वाटतं. एका सरस्वती नदीच्या काठावर व्यास महर्षी बसलेले होते आणि त्यांचं लक्ष सहज समोरच्या एका वृक्षावर. त्या वृक्षावरती एक पक्ष्याचं घरटं होतं आणि नुकतंच अंड्यातून बाहेर पडलेलं ते दोघंही पक्षी आणि पक्षी त्याला प्रेमाने मान त्याच्या मालेवर बसवलं. ते पिल्लू सारखं आ करून काहीतरी खायला द्या असं सांगितलं. म्हणजे तिचं सुद्धा निर्माण झालेली नाही असं आरोप करणारा होती. पण त्याच्या प्रेमामध्ये हे दोघंही पक्षी आणि पक्षी हे अगदी दग्ध झालेले होते. वास्तविक पाहता पक्ष्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये असं असतं का की आता हा आपल्या हातामध्ये काठी होणार आहे, ते फक्त माणसाला दिले. मग कुठलाही त्याग नसताना सुद्धा एवढं प्रेम करत आहे. आणि म्हणून महर्षींना सुद्धा अशी इच्छा झाली की आपल्याला सुद्धा पुत्र व्हावा. आणि नारदांच्या सांगण्यावरून शंकरांची तपश्चर्या केली आणि पुढे महर्षी व्यासांना सुखमणी हा पुत्र झाला. म्हणजे संसारामध्ये पुत्र असणं किती महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे 3 प्रकारची गुण सांगितलेली आहे. गुणदेवस्य यागेन ऋषीणां कर्मणां संपत्त्या लोकानां शोधयित्वा परिप्रणे भगवान् भगवान् कृष्ण. आपल्याकडे एक देवगुण सांगितले की ज्याने आपल्याला या भूतलावर जन्माला घातलंय त्याचं गुण आपल्याला फेडायचं असतं. मग ते कसं फेडणार? तर यातले यागाने कर्म करून देवगुण फेडायचं असतं. ऋषींचे गुण आहे आपल्याकडे. कारण समाजाची घडी त्यांनी घालून गेली आणि त्यासाठी दानधर्म करणं म्हणजे ऋषींचे गुण आपल्याला फेडता येईल. आणि तिसरं गुण सांगितलंय ते म्हणजे पितरांचं गुण. पितरांचं गुण आपल्याला संतती झाली की पितरांचं गुण देते. कारण ही साखळी आहे. आपण जेव्हा श्राद्धकर्म करतो तेव्हा 3 पिढ्यांची नावं देतो. त्या आपल्याला पुत्र संतान झालं की आनंद होतोच. पण पितृलोकामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण असतं. कारण जेव्हा आपल्याला संतती होते त्यावेळेला ते सुद्धा उत्सव करतात की मला कोणीतरी पाणी देणारा जन्माला. दशरथ राजा वृद्धापकाळाकडे सुटलाय
शेतात आरशामध्ये बघताना पांढरा केस दिसला. संतती नव्हती. देवमित्रांना कोण पाणी देणार? वृद्धापकाळ आलाय आणि म्हणून वसिष्ठांनी सांगून राजाने पुत्र गावीस यज्ञ केली आणि पुत्र प्राप्त करून पुत्र हा कुळाचं मंत्र असायला. आपल्याकडे पुत्रांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. आज्ञे वाचून जो सगळं आईवडिलांचं करतो त्याला सुपुत्र म्हटले आहे. म्हणजे तुम्ही आधारित उदाहरण जर आपण घेतलं तर आईवडिलांची औषधं संपलेत का? की संपले त्यांना सांगायला लागतात कोण आहे? किंवा अजून काय एखाद्या वेळेची असण्याची नाच होते ती बरोबर करून आणणं न सांगता हे पुत्राच करतो. आज्ञा करून करणारा तो मध्यम पुत्र सांगितला. अरे येता जाता कधीतरी माझे औषध आणले आणि मग आणणारा तो मध्यम प्रतीचा पुत्र. आज्ञा करून सुद्धा जो ऐकत नाही त्याला अधम पुत्र म्हणते. आणि चौथा जो सांगितला तो महापापी सांगितलेला आहे की वडिलांची आईवडिलांची जो अधर्म करतो. असे हे 4 प्रकार पुत्रांचे सांगितलेले आहेत. मग आपल्याकडे अनेक जण आपण म्हणतो की माझ्या मुलाला मी इंजिनियर बनवणार, माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवणार,
असे पुत्र हे आपल्या भारत मातेमध्ये जन्मात आले. पण आज मला आपल्याला परिस्थिती वेगळी दिसते की जाऊन आहे प्राण आणि पुत्र विचारतोय कोठे ठेवले धन. अशी अवस्था आपल्या कलियुगामध्ये दिसते. म्हणजे वडील किंवा आई त्यांच्या मध्ये त्यांची जी संपत्ती असते ती संपत्ती आणि त्यांचे कोमात असताना सुद्धा डाव्यामध्ये घेऊन संपत्ती घेऊन करतात. म्हणून कलियुगाचं वर्णन करताना विष्णुदास म्हणतात माते हाती आणि
तिकडं पाकं वाढायची आणि अहो लहान मुलं बघत असतात आणि लहान मुलांचं म्हणून कसं असतं टिकतं आपल्यासारखं असतं. आणि एक दिवस ते ताट काही दिसेना. आता या सुनेला अशी चिडचिड झाली तिची की म्हाताऱ्याने ती टिकून खाल्लं. सासरे सांगतायत तिने असं केलं नाही होतं आणि होता होता असं कळलं की ते नातवाने लपून ठेवलं. आता आई वडिलांनी अर्धात विचारलं की तू हे लपून कशाने ठेवलं आजोबांचं. त्याने जे उत्तर दिलंय त्यातनं शहाणपणा शिकला पाहिजे की तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला द्यायला लागेल आणि मग ते चुकलं तर म्हणून झालं असं करू नका. आपल्याकडे आचरणातून आपण जी मोठ्यांची सेवा करायची आहे ती ठेवण्यासाठी करायची. आज सगळ्या मुलींचा ओढा मागेली आहे. म्हणजे मोबाईलमध्ये सुद्धा दिलेलं असतं आई नंबर 1 आई नंबर 2 असं लिहिलेलं असतं. म्हणतात आई पण वाटतात त्या आईचं. एक दिवस मी मध्ये म्हणत असत की लग्न मुलीचं झालं की त्यावेळी आईला मोबाईल मिळतो. तसं जावयाला हो ना. आता बोलण्यावरून आता तिला असं वाटतंय की सासूचा फोन. ती म्हणते अहो मागे ऐकलं त्यांना पैसे नसतील दुसरं काही नाही. आता त्या दिराकडे मागतायत म्हणून त्यांच्याकडे घ्यावे ना पैसे. आमच्याकडे काही पैशाचं साठवण नाही अशी भाषा होती. आणि या नवऱ्याने सुद्धा काही कळून गेले आणि होता होता असं झालं बरं ठेवतो फोन असं म्हणून ठेवल्या आणि तो सांगतोय तुझ्या आईचा फोन. अहो लगेच तिला DPS करा.
कसं चालेल? कित्येक आई वडिलांना असं वाटतं की परदेशात आमची मुलं आहेत म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. पण नाही. अहो, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना सुवर्ण लंका जरी मिळाली तरी त्यांनी ती आपल्याकडे ठेवली का? जननी जन्मभूमी. आपल्याकडे 5 माता सांगितलेल्या आहेत. आपली माता मातृभूमी सांगितली, नंतर गोमाता सांगितली, गायत्री माता म्हणजे गीता माता सांगितली आणि लोकमाता म्हणजे नदी. या 5 माता सांगितलेल्या आहेत आणि आपण त्यांना भक्ती भावाने पुजतो. मग अशा जर आपल्याकडे माता आहेत तर आपण आपलं तिकडे का देतो? सावरकरांनी सुद्धा परदेशात जाऊन त्यांचे कपडे घातले होते, म्हणजे मातृभूमीला विसरले. अहो, वकिलीची पदवी सुद्धा घेतली नाही, कारण माझ्या मातृभूमीसाठी मला काम करायचंय, माझ्या आईसाठी मला काम करायचंय, तर मी हे घेणार नाही. म्हणजे हे क्रांतिकारक सुद्धा हे भारत मातेचे सुपुत्र झाले. आणि असे जेव्हा सुपुत्र होतात त्यावेळेसच ते कुळाचं मंडन करू शकतात, कुळाची कीर्ती वाढवू शकतात. म्हणून पुत्राला दीपाची उपमा दिली होती. मग दीप कसा आपण पाठवून घेतो की तो चांगला तेलकट ना, तेल जास्त खात नाही ना, वाघसारखी धरत नाही ना, मागणी धरत नाही ना, वाघ फटफटत नाही ना, असं सगळं करतो. तसं हा सुपुत्र घडवताना आपल्याला हे सगळं बघायचं आहे की स्नेहाच्या याने आपलं सगळं कुटुंब तो जमा करून ठेवतोय का? कुठलंही संकट आलं तरी तो डगमगतोय का? तो जास्त तापत नाही. अजिबात आपला तरी सुद्धा आपल्याला त्याचा त्रास होतो. तसा क्रोधाने हा तापत नाही का घरातल्यांवर? पण ज्या वेळेपासून विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली आणि विभक्त तिथे येते तिथे भक्त येतो ना? नाही. म्हणून सुपुत्र संसारी कुळाचे मंडन असा हरिभक्त आपल्याला जन्माला घालायचा की जो आपल्या कुळाची कीर्ती काढेल. असे हे जर आपण केलं, कारण देव राहावं, देवाला तुमच्या मनातला भाव कळतो. देव राहावं देवया दासने भाव. देवापुढे आपल्याला खोटेपणा चालत नाही. म्हणून आपण म्हणतो की जनाची नाही तरी मनाची गाठ. आपल्याला आपण कसे आहोत ते माहिती असते. मग अशा तऱ्हेने आपल्याला जर सुपुत्र हवा असेल, आपल्या मित्रांना आपल्याला जर पुन्हा बरोबर सांगितलंय त्यातून आपल्याला त्यांना काढायचं असेल तर आपल्याला सुपुत्र हा जन्माला घालायला पाहिजे. आणि जन्माला घालायचं म्हणजे त्याच्यावरती
सूर्याच्या स्वागतासाठी उभी असते. अशी ही रम्य अशी सकाळ आणि नदीच्या काठी असणारा एक आश्रम, त्याच्यामध्ये अनेक पटी शिक्षण घेतात. त्यांची स्नान संध्या, आश्रम काढणं, कोणी सारव करत, कोणी आपली साधना करत, कोणी ग्रंथ पठण करत आहे. अशी ही मंगल प्रभा आपापलं काम बिनगोभाट करत आहे. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर ऐकू येतो. असं आपल्याला शहरामध्ये बघायला मिळत नाही. आणि ह्याच गुरुकुलामध्ये एक 8 वर्षाचा मुलगा अत्यंत तरतरीत असा, धारदार नाक होतं, काटेदार डोळे होते, उंचा पुरा होता, गोरा होता आणि हा शिक्षणासाठी या गुरुकुलामध्ये आला. या गुरुकुलामध्ये त्याचे वडील त्याला सोडून होते. आता गुरु आणि गुरुपत्नी हेच माता अशी त्याची मनोवृत्ती होती. आणि त्यांची सेवा मनापासून करणारा हा मुलगा म्हणजे त्याचं नाव होतं नामा. गुरु हे माझे पिता, हे माझे पिता, गुरु माऊली हे माता, त्यांच्या मनात संतोष होता, सेवा करी मनोहरे. आपल्या सेवेने त्यांना संतोष व्हावा असं यांचं वाक्य. आणि मोठा मोठा एकीकडे शिक्षण चालू आहे. पण बुद्धिमत्ता इतकी खुशाल होती
देशीपर्यंत आले येईपर्यंत मन आश्रमामध्ये गुंतलेलं होतं. पण तिथून लांब गेल्यानंतर मनात विचार खर्चे यायला लागले. कसे असतील माझे बाबा, कसे असतील माझे मोठे भाऊ, त्यांचा विवाह झाला असेल, त्यांना मुलंबाळी झाली असतील की त्यांचा काका आहे, ते पण माझ्या पुढे आले तर मला त्यांना काहीतरी हातावर द्यायला लागेल म्हणून जाता जाता काहीतरी खाऊन घेतो. आणि ह्या सगळ्या मनाच्या विचारांमध्ये अंगणामध्ये कधी एवढी पोचला कळलंच नाही. गृहांगणी आला नाभाकर, गृहांगणी आला नाभाकर, डोल सगळे पाहुणे म्हणला ब्रह्माकर. डोल सगळे हा विचार करतोय आणि हाक मारतोय. तेव्हा घरातून दादा बाहेर येतो. अरे आम्हाला तू आलास, आम्हाला वाटलं की तू आता येत नाहीस. हा विचार कर की दादा आपल्या घराचे दोन भाग कसे झाले. अरे दोन भाऊ, दोघांचा प्रपंच वाढला, आपले घर पुरे ना, म्हणून आम्ही घराची वाटणी केली. आणि तेव्हाच मोठा भाऊ सांगतोय की आम्ही जशी घराची वाटणी केली तशी आम्ही धनाची
अहो असं महिनाभर चाललंय आणि झालेल्या आपल्याला थोडी दुर्गती वाढली तुमची